नमस्कार. आज आपण भारतीय जीवन पद्धती या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत. पुढच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण सुरुवात करूया. अनन्या, हां, येऊ नको. सगळं ठीक आहे का सांग. आवाज. तुम्ही हात वगैरे आणताय म्हणजे पंखा बंद कर. नाही, ते हातच जाऊ दे. ऐकू येतंय का नाही ते सांग. हो येतंय. बंद करा. सुरू झालंय ऑलरेडी. तुम्ही फक्त फीडबॅक द्या. आईकडून जरा मला पॅड आणून दे. मी ज्यावर लिहित होतो मुद्दे काढले. अनन्या बेडरूम मध्ये असेल, तिथे नसेल तर. नमस्कार. आपण सुरुवात करूया का? सर्वांना ऐकू येत आहे? मी साधारण पहिली 15 ते 20 मिनिटं बोलीन आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारूया आणि मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे आपल्याला जास्त चांगली चर्चा करता येईल. आजचा आपला विषय खूप मोठा आहे. भारतीय जीवन पद्धती हा. आवाज नाही येते. तुम्ही लाईव्ह चालू ठेवून का सेटिंग करताय? भारतीय जीवन पद्धती हा आजचा आपला विषय तसा खूप मोठा आहे. मी मुख्यतः करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 10-1 मिनिटांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता आपण जशी सुरुवात केली नमस्कारने, आज पाश्चात्य जीवनाचा प्रचंड प्रभाव भारतीयांवर पडल्यामुळे अनेक जण या साध्या सोप्या नमस्काराला गावंढळ किंवा हास्यास्पद मानतात आणि त्याच्याऐवजी हाय, हॅलो, शेक हँड करणं, मिठ्या मारणं अशा गोष्टींचा आज करोनाच्या भीतीमुळे संपूर्ण जगाच्या हे लक्षात आलं की अनोळखी माणसाला विनाकारण हस्तस्पर्श करणं हे किती चुकीचं आहे. मग त्याच्या पुढे जाऊन केवळ हस्तस्पर्श तर मिठी मारणं असेल किंवा किस जातात आणि खरं म्हणजे ते खूप हानिकारक आहे. आत्ता करोनाची भीती आहे म्हणून नाही, तर एरवी देखील ते हानिकारक आहे. मात्र त्याचबरोबर एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय जीवन पद्धतीने फिजिकल डिस्टन्सिंग सांगितलं आहे, पण स्पिरिच्युअल किंवा सायकोलॉजिकल डिस्टन्सिंग मात्र सांगितलेलं नहीं. तो हमें एक दूसरे से स्पर्श को अवॉइड करना है, टच को अवॉइड करना है, परंतु दूसरे व्यक्ति के मन को हमें अवश्य स्पर्श करना है. तो नमस्कार का जो अर्थ है
वो अत्यंत सखोल है। इट हैज़ अ वेरी डीप स्पिरिचुअल मीनिंग। हम सामने वाले व्यक्ति में उपस्थित परमेश्वर को नमन कर रहे हैं। म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर ते श्रेष्ठ तत्व म्हणून जाणतो आहे। याच्यामध्ये केवळ समानता नाही तर सर्वांबद्दल आदराचा भाव आहे। त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने इथपासून अवश्य सुरुवात करावी। केवळ नमस्कार म्हणून आपल्या सुंदर हास्याने आपण सुरुवात केली तर आपण एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी पसरवत असतो आणि त्याचा खूप चांगला उपयोग, खूप चांगला परिणाम दुसऱ्यांवरही होतो आणि आपल्या स्वतःच्या मनावर सुद्धा होतो। म्हणून भारतीय जीवन पद्धती त्याच्यामध्ये अभिप्रेत असणारा नमस्ते आपण अंगीकारूया। त्याच्या पुढचा एक मुद्दा मला असा सांगावासा वाटतो, तो आहे आपली दिनचर्या, आवर शेड्यूल फॉर द डे। अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ वेस्टर्नाइज लाईफस्टाईल, many of the youngsters have disturbed their normal schedule. आपल्या जीवन पद्धतीमध्ये सांगितलं होतं की पहाटे उठावं, सूर्य उगवायच्या आत अंघोळ करावी आणि आपल्या दैनंदिन कामाला लवकर सुरुवात करावी। आज अनेकांना मुळात अंघोळ करायची हाच प्रश्न आहे, तर सूर्य उगवायच्या आत अंघोळ करणं हे अनेकांनी सोडून दिलं आहे। पण आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी हे खूप आवश्यक आहे की आपण वेळेवर उठू। आपल्या पूर्ण दिवसाच्या कालावधीमध्ये काही वेळ हा व्यायामासाठी आणि साधनेसाठी अवश्य असला पाहिजे। आय मीन बोथ फिजिकल ॲज वेल ॲज सायकोलॉजिकल एक्झरसाइजेस। फिजिकल एक्झरसाइजमध्ये आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी व्यायाम, पण तितकाच महत्त्वाची आहे ती योग साधना। ज्याप्रमाणे आपला मोबाईल आपण वापरतो पण तो काही वेळ आपल्याला चार्ज करावा लागतो, तसंच आपलं मन आपल्याला शांत करावं लागतं, ज्याच्यामुळे आपली एकाग्रता, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपली मेंटल, सायकोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल शक्ती वाढते। कोणती साधना करायची ते आपण आपल्या इच्छेने करू शकता। मग त्याच्यामध्ये सोपा परमेश्वराला नमस्कार करण्यापासून जप असेल, प्राणायाम असेल, ध्यानधारणा असेल, अशा प्रकारची विविध साधना आपण दिवसाचा काही वेळ तरी पण न चुकता करणं खूप आवश्यक असतं, खूप उपयोगी असतं। आज अनेक जण आहाराच्या बाबतीत देखील काहीसं चुकीचं वर्तन करताना आपल्याला दिसतात। नाउ देर इज अ मूवमेंट even in the western countries which says no to junk food. Fortunately, more and more Indians today are falling prey to junk foods. आपल्याला माहिती आहे की आपलं भारतीय जीवन अत्यंत समृद्ध अशा प्रकारची आहार पद्धती सांगतं। मग त्याच्यामध्ये भारतीय जेवणामधलं भात आहे, डाळ आहे, पोळी किंवा भाकरी आहे, भाज्या आहेत, कोशिंबिरी आहेत, चटण्या आहेत। आपल्या स्वतःच्या जीवनासाठी एक किंवा दोन पदार्थ नाही तर चौरस आहार आपल्याला आवश्यक असतो आणि त्याच्यातून आपल्याला विविध प्रकारचे आवश्यक घटक, मग फक्त कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नाही तर त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत आणि एवढंच नाही,
आजच्या सायन्सला माहीत नसलेले कितीतरी घटक आपल्या आहारातून आपण घेत असतो. आपलं शरीर ते शोषून घेतं आणि त्याच्यासाठी खूप साधा, सात्विक, चौरस आहार आपल्याला मिळणं आवश्यक असतं. आपलं जे सूर्याचं सायकल आहे, साधारण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 किंवा 7, त्या वेळेमध्ये आपण मुख्यतः आहार केला पाहिजे. सूर्य मावळल्यानंतर रात्री उशिरा जर आपण आहार केला, विशेषतः रात्री 12 नंतर आपण जर जेवण काही घेतलं, तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं. आणि मला असं वाटतं की तशा प्रकारची आहार पद्धती जी आहे ती आपण टाळली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काही गोष्टी या जीवनासाठी खूप त्रासदायक असतात. मग त्याच्यामध्ये धूम्रपान किंवा स्मोकिंग असेल, त्याच्यामध्ये दारू असेल, त्याच्यामध्ये ड्रग्ज असतील. वेस्टर्न लाईफस्टाईल हॅज मेड दीज थिंग्स ॲज प्रेस्टिज सिम्बॉल्स. पण या गोष्टी आपण स्वतः नक्कीच करत नसाल, पण जास्तीत जास्त तरुण पिढीलाही आपल्याला सांगायला पाहिजे की या गोष्टी त्यांना नक्की सोडाव्या लागतील. आणि शरीराची हानी झाल्यानंतर त्या सोडण्यापेक्षा त्या गोष्टी जर वेळच्या वेळी आपण सोडल्या आणि भारतीय जीवन पद्धती जर आपण अंगीकारली, तर आपल्याला दीर्घायुष्य मिळेलच, पण आपल्याला खूप जास्त सुख आणि आनंदसुद्धा मिळेल. आणखीन एका गोष्टीचा मी जरूर उल्लेख करू इच्छीन, त्याच्यामध्ये आहे ते सायकॉलॉजिकल इश्यूज, वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक तणाव. आज मानवाला सगळ्यात जास्त भेडसावणारा कोणता रोग असेल तर तो करोना नाही आहे. करोना जरी खूप चर्चेत असला तरी करोनापेक्षाही खूप जास्त संख्येने वेगवेगळे सायकॉलॉजिकल आणि सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत, रोग आहेत. त्याच्यामध्ये मग डिप्रेशन आहे, स्लीपलेसनेस, इन्सोमनिया आहे, त्याच्यामध्ये डायबेटीस किंवा कार्डियक डिसीजेस आहेत, जे मुख्यतः मानसिक ताणामुळे होतात. आणि हे मानसिक ताण घालवण्यासाठी जरी आपण फिजिकल डिस्टन्स रेकमेंड करत असलो, सांगत असलो, तरी मनापासून सगळ्यांनी झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्या कुटुंबियांनी एकत्र जेवणं, मित्रांनी एकत्र जेवणं, सगळ्यांनी एकमेकांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारणं आणि आपल्या मनाच्या कक्षा वाढवत नेणं. त्यामध्ये मी आहे, माझं कुटुंब आहे, माझी मित्रमंडळी आहे, समाज आहे, देश आहे, असं करत करत आपल्या मनाची कक्षा आपण अगदी परब्रह्मापर्यंत ज्यावेळी नेतो, त्यावेळी सर्व प्रकारचे ताणतणाव निघून जातात आणि खरा आनंद आपण अंगीकारू शकतो, आपण उपभोगू शकतो. आणि आपल्या भारतीय जीवन पद्धतीला खरं तर हे अभिप्रेत आहे. त्याच्या बरोबरीने सेल्फलेस सर्व्हिस, ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ नाही आहे, अशा प्रकारचं कोणतं ना कोणतं तरी काम करण्यासाठी आपला वेळ देणं, हा खरा कर्मयोग आहे आणि तो आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा भाग आहे. सर्वसाधारणपणे बराचसा वेळ आपण अशीच कामं करतो ज्याचा आपल्याला काहीतरी फायदा होईल, पण ज्याचा आपल्याला फायदा होणार नाही अशी काहीतरी गोष्ट करणं. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेचं काम असेल, तिथपासून ते व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरती एखादा पाठवणं असेल, मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ज्ञान, आपली माहिती वाढवावी लागेल आणि मग आपण अधिक चांगल्या प्रकारचे संदेश, अधिक चांगले मेसेजेस बाहेर पाठवू शकू. हा देखील आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा अंगीकार आहे. बहुतेक रामायणामध्ये आपण ऐकलं असाल की 3 प्रकारची ऋणं आपल्यावर असतात: देवऋण, मनुष्य ऋण आणि ऋषी ऋण.
देवऋणामध्ये आपण या सगळ्या सृष्टीसाठी आपण काहीतरी कार्य करतो. मनुष्य ऋणामध्ये अन्य मानव बांधवांची सेवा करतो. आणि ऋषी ऋण, दिस इज अ इंटलेक्च्युअल डेट, की ऋषींच्या किंवा आज आपण म्हणूया की सायंटिस्ट लोकांच्या संशोधनामुळे आपण एवढे लाभ घेतो. त्या ज्ञानाचं चिंतन करणं, त्या ज्ञानाचं ग्रहण करणं आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवणं, याला म्हणतात ऋषी ऋण. त्यामुळे मानव म्हणून या तिन्ही प्रकारच्या ऋणांचं आपल्याला पूर्तता करावी लागते. शेवटी एक सोपा मुद्दा सांगून मी थांबतो. मोस्ट ऑफ अस नो अबाउट IQ, इंटेलिजंट क्वोशंट. मला वाटतं अनेकांनी EQ बद्दलही ऐकलं असेल. तो म्हणजे इमोशनल क्वोशंट किंवा भावनिक बुद्ध्यांक. आपल्याला आपली बुद्धिमत्ता उत्तम हवी आहे, तसंच इमोशन किंवा भावनिक बुद्ध्यांकही हवा आहे. पण हे केवळ 2 नव्हे तर 7 बुद्ध्यांक. देर आर 7 क्वोशंट्स स्टार्टिंग फ्रॉम ए. ए इज अ ॲडव्हर्सिटी क्वोशंट, की एखाद्या भयंकर परिस्थितीमध्ये, एखाद्या संकटामध्ये आपण कसं वागतो, दॅट इज ॲडव्हर्सिटी क्वोशंट. सी इज अ क्रिएटिव्हिटी क्वोशंट, की आपल्यामध्ये काही नवीन देण्याची नूतनता, सकारात्मकता आपल्यात आहे का. नेक्स्ट आय थिंक यू नो EQ और इमोशनल क्वोशंट, की भावनिक संतुलन आपलं कसं आहे. नेक्स्ट इज IQ, म्हणजे आपली बुद्धी, आपली स्मरणशक्ती कसं काम करते. नेक्स्ट इज PQ, फिजिकल क्वोशंट, आपलं शरीर आपण तंदुरुस्त शक्तिशाली ठेवलंय का. नेक्स्ट इज SQ और सोशल क्वोशंट, की आपण समाजात कसं वागतो, इतरांशी भांडाभांड करतो का, इतरांबरोबर प्रेमाने त्यांना समजून घेऊन वागतो का. अँड द लास्ट वन WQ और विजडम क्वोशंट, ज्याला आपण स्पिरिच्युअल क्वोशंटही म्हणू शकतो. शेवटच्या 2 क्वोशंटना SQ आणि WQ ला मिळून, जिथे आपली आध्यात्मिक पातळी काय आहे. भारतीय संस्कृती आपल्याला असं सांगते की हे 7 प्रकारचे क्वोशंट, AQ, CQ, EQ, IQ, PQ, SQ आणि WQ, या 7 प्रकारचे क्वोशंट आपल्याला आपले विकसित करायचे. वी वॉन्ट अ ऑल राऊंड पर्सनॅलिटी टू बी डेव्हलप, किंवा आपल्या भारतीय चिंतनामध्ये त्याला पंचकोशात्मक विकास म्हणतात, की आपल्या सर्व कोशांचा योग्य विकास आपल्याला घडवायचा आहे. आणि भारतीय जीवन पद्धतीने आपण जर जीवन जगलं तर आपण खरोखरच या सर्व प्रकारच्या कोशांचा किंवा सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास करू शकतो. आणि माझं बोलणं आता मी इथे थांबवतो आणि पुढची 15 मिनटं आपल्या प्रश्नांवर मला बोलायला आवडेल. त्यामुळे कृपा करून मला काही प्रश्न विचारा, की जीवन पद्धतीच्या कोणत्या अंगाबद्दल मी बोललं पाहिजे. हा खूप मोठा विषय आहे, जो पूर्ण 7 दिवसाच्या चर्चासत्राचा किंवा लेक्चर सिरीजचा विषय असू शकतो. पण आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला आता मला आवडेल. नमस्ते. आपले प्रश्न आपण अवश्य विचारा. अनन्या, ठीक चाललंय.
आत्तापर्यंत कोणता प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत मी थोडंसं योग आणि व्यायाम याविषयी बोलतो. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वी नीड एव्हरी डे सम एरोबिक एक्झरसाइज, ज्याच्यामध्ये धावणं असेल, उड्या असतील, पण सगळ्यात उपयोगी आणि करायला सोपा असा व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. आपण सूर्यनमस्कार अवश्य घालावेत. प्रतिदिन किमान 12 तरी घालावेत. त्याच्यामध्ये केवळ फिजिकल शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक विकास होण्यासाठी हा खूप चांगला असा व्यायाम प्रकार आहे. श्वासासहित करा आणि त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला नक्की होईल. दिग्विजयजी यादव यांनी प्रश्न विचारला आहे. दिग्विजय जी का अच्छा प्रश्न है कि अभी के जीवन पद्धति में क्या सुधार कर सकते हैं. हम सभी आज पाश्चात्य जीवन शैली कुछ हद तक जीते हैं. मैंने जैसे कहा था, वी मस्ट स्टार्ट गेटिंग अप अर्ली. एकाच दिवसामध्ये आपल्याला लवकर उठणं थोडं कठीण जाईल. त्यामुळे रोज 10-10 मिनटं लवकर उठत चला आणि किमान आपण सकाळी 6 वाजता तरी उठण्याचा अवश्य निश्चय केला पाहिजे. उठल्यानंतर थोडं आपलं मन शांत ठेवून परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. त्याच्यानंतर आत्ता मी जे सांगत होतो, सूर्यनमस्कार, योग आसनं, थोडीशी धारणा, जप, योग साधना केली पाहिजे. स्नान अवश्य लवकर केलं पाहिजे. पूर्ण दिवसामध्ये 3 ते 4 वेळा प्राणायाम केला पाहिजे. मग सकाळी असेल, दुपारी जेवण्यापूर्वी, संध्याकाळी, रात्री झोपण्यापूर्वी, पोट रिकामं असताना जरूर प्राणायाम केला पाहिजे. खाने का समय अगर हम निश्चित रख सकते हैं तो उसका शरीर को काफ़ी लाभ हो सकता है. As far as possible we should take food at the same time. Avoid junk food, avoid outside food, avoid spicy food. सात्विक आणि साधा आहार आपण घेतला पाहिजे. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. आहाराबद्दल आणखीन थोडंसं सांगीन की जर आपण तामसी आहार घेतला, वी हॅव मूड फ्रॉम हॉट फूड टू हीटेड फूड. ताजं नवीन बनवलेलं जेवण आपण जेवलं पाहिजे. मग ब्रेड असेल किंवा बाहेरचं कुठलं अन्न असेल जे आपण रिहीट करून खात असू तर ते शरीराला हानिकारक असतं. त्यामुळे तशा प्रकारची आहार पद्धती आपण टाळली पाहिजे. भारतीय जीवन पद्धत कॅलरीज किंवा मिलीग्राम्समध्ये अंश मोजत नाही, कारण आपल्याला शरीराला ते ॲब्झॉर्ब होईल का, आपण जे खाणं खातोय का, हे खूप महत्त्वाचं असतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी आर इन अ काम स्टेट ऑफ माइंड. ज्यावेळी आपण जेवण जेवत असू त्यावेळी आपण अत्यंत शांत मनाने ते जेवलं पाहिजे. खाण्यापूर्वी परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. आभार मानले पाहिजेत आपल्याला जेवण मिळालं म्हणून. केवळ देवाचेच नाही तर ज्यांनी आपल्यासाठी जेवण बनवलं त्यांचे. आणि अत्यंत शांत मनाने आपलं खाणं जेवण जे काय ते खाल्लं पाहिजे.
आणि मग त्याचा आपल्याला शरीराला, मनाला खूप चांगला उपयोग जेवणाचा होईल. A very good question by Ashutosh ji, that those who are living abroad, how to draw attention to Indian culture. Now this is not the problem only for those who stay abroad. Even for those who are staying in India, they are getting tremendously attracted to Western culture. What I feel is, if we keep on telling people that follow this, follow this, follow this, younger generation, rather anybody will get bored. सो हमें आदर्श प्रस्थापित करना पड़ेगा. हमें स्वयं को वो जीकर लोगों को दिखाना पड़ेगा कि ये जीवन अधिक योग्य है. नॉट ओनली दैट, देर इज अ एम्पल एविडेंस टुडे अवेलेबल हाउ इंडियन लाइफस्टाइल इज गुड. that evidence, bring it to younger generation. मग त्याच्यामध्ये आत्ताचं नमस्कारचं उदाहरण दिलं, वाय फिजिकल डिस्टन्सिंग इज इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कडुलिंब किंवा लिंबू यासारख्या भारतीय गोष्टी किती उपयोगी आहेत. भारतीय आहार, योग, आयुर्वेद हे जीवनाला किती उपयुक्त आहे यावरती जे संशोधन होत आहे, देर इज अ रिसर्च हॅपनिंग ऑन इट. We should read it and try to bring it to the notice of others, and of course we should practice it. We should also contribute to that research and dissemination of that research. That will help people to on their own accept Indian lifestyle, and we don't have to compel anybody or force anyone to go for that lifestyle. One very important question today is reducing attention span. आपण सर्वजण आज मोबाईलचा वापर करतो. प्रत्येक मिनिटाला आपल्याला वेगवेगळी नोटिफिकेशन्स येत असतात. मग फेसबुकचं नोटिफिकेशन असेल, ट्विटरचं नोटिफिकेशन असेल, मेसेज असतील, व्हॉट्सॲप असेल, वेगवेगळी चॅनल्स असतील. त्यामुळे आपलं मन हे सतत बाहेर धावत असतं. मन डायव्हर्ट होतं, डिस्टर्ब होतं. ते चांगलं, पण हळूहळू त्याची क्षमता कमी होते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट that we improve the concentration of our mind. So first step will be able to concentrate on one thing, and the advanced stage will be to go deeper and deeper inside us. So first we will have to develop minimum level of concentration that can be done through prarthana or japa, and then we have to go further deep. हमारे मन की शक्ति अमर्याद है और हम हमारे मन की शक्ति का अधिकाधिक लाभ ले सकते हैं अगर हम हमारी एकाग्रता बढ़ाएं. What we can achieve physically or intellectually is nothing in front of what can be achieved through our psychological and inner powers. So we will have to go to those powers, and our Bharatiya Jeevan Paddhati is appropriate for it, wherein we can go or reach to that level. Any other thing you would like to suggest? सो मी हे सांगत होतो की आज आपला अटेन्शन स्पॅन कमी होतोय, आणि तो अटेन्शन स्पॅन वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आणि केवळ आपण एकटे असू तेव्हाच नाही, तर जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असू. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज, आर वी गुड लिसनर्स? आपण दुसऱ्याकडे लक्ष देऊन त्याचं म्हणणं समजून घेऊ शकतो का? केवळ त्याचे शब्दच नाही तर त्याच्या भावना आपण समजून घेऊ शकतो का? आणि जर आपण त्या समजून घेऊ शकत असू तर आपण जीवनामध्ये निश्चितपणे अधिकाधिक यश मिळवू शकतो. मात्र त्याच्यासाठी आपलं लिसनिंग स्किल आपल्याला सुधारावं लागतं. दुसऱ्याबद्दल आदराची भावना आपल्या मनामध्ये आतून असावी लागेल. दिस कॅनॉट बी अचीव्ड जस्ट बाय अटेंडिंग सम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप्स. इट नीड्स इनर फीलिंग अमंग्स अस. आणि ते विकसित करण्याच्या दृष्टीने आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा आपल्याला खूप उपयोग होत असतो. आपल्याला जवळजवळ अर्धा तास होत आलाय आपल्या बोलण्याला. दिग्विजय सर ने और एक प्रश्न पूछा है. उन्होंने बहुत अच्छा प्रश्न पूछा है कि विचार करते समय या डिसीजन लेते समय हम किन चीज़ों का ध्यान रखें. सबसे इम्पोर्टेंट, सबसे महत्वपूर्ण ये है कि हम हमारा मन शांत रखें. कौन से चीज़ों को ध्यान रखना है हमें स्वयं समझ में आएगा. हमारे शास्त्रों में जिनको षड रिपु कहा है, जिसमें क्रोध है, काम है, इफ वी आर एक्सेसिवली एंग्री, इफ वी बिकम greedy, if we are excessively driven by sexual thoughts, in such scenario हमारी जो समबुद्धि है, हमारी जो विवेक शक्ति है वो हम खो लेते हैं. इसलिए हमें हमारा मन शांत रखना चाहिए. सभी के कल्याण का विचार करना चाहिए. सबसे महत्वपूर्ण, सामने वाली व्यक्ति क्या विचार कर रही है वो हमें समझ लेना चाहिए. उसकी भावनाओं का हमें विचार करना चाहिए और उसके बाद हमें ठीक तरह से वर्तन करना चाहिए. वी शुड नॉट रिएक्ट, वी शुड रिस्पॉन्ड. इन वेस्टर्न वर्ल्ड दे से वी शुड रिस्पॉन्ड इंटेलिजेंटली. आई वुड से वी शुड रिस्पॉन्ड स्पिरिचुअली. ऑफकोर्स उसमें इंटेलिजेंस है ही, बट इट इज समथिंग बियॉन्ड दैट. It is already 11:35, so I think we should stop. I hope many of you are enjoying रामायण and महाभारत. इसी तरह की कई अमूल्य रत्न हमारे भारतीय शास्त्रों में है. ये दो तो हम ज़्यादा जान रहे हैं, किंतु उपनिषद है, वेद है, जिनका ज्ञान हमें प्राप्त करना और अधिकाधिक व्यक्तियों तक पहुंचाना, ये एक आवश्यक कर्मयोग हर भारतीय ने करना चाहिए. और मुझे विश्वास है आप सभी अवश्य करते होंगे. आपने मुझे सुना और अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांत ने इसका आयोजन किया, इसीलिए उनका धन्यवाद. और केवल सुनकर इकडून वारा आला आणि तिकडून गेला, सब भूल कर मत जाइए. इसका अवलंब करिए और अपना आदर्श देखते हुए अन्य व्यक्ति ऑटोमेटिकली अपने आप से वो भी आचरण करेंगे. एक ही आखिरी प्रश्न लेता हूं जो वैभव जी ने पूछा है. हाउ वी फोकस ऑन स्टडीज इन दिस क्रिटिकल टाइम. आई नो द सिनारियो टुडे इज बिट डिस्टर्बिंग. अलग अलग आपदा विपत्तियां आ रही है. केवल कोरोना नहीं, देश के सामने कई अन्य समस्याएं हैं. हर व्यक्ति के सामने भी समस्याएं हैं. उन समस्याओं का अननेसेसरी टेंशन लेना बिल्कुल आवश्यक नहीं है. हमारी जो क्षमता है वो समस्या से कई ज़्यादा है. हमें वो हमारी
क्षमता, our capabilities, we have to improve further, and we can easily overcome all the difficulties. Be assured about it. So we would stop here. Namaste. धन्यवाद.